नमस्कार मंडळी, फायनली मी परत आली आहे तुमच्यासोबत एक न्यू ब्लॉग घेऊन. तर चला स्टार्ट करते. सो फायनली माझी सीट मी कन्फर्म करून घेतली आणि मी बसली आहे, कारण की मी होती एकटी. मला एवढं बोर होत होतं, नाही सांगू शकत. एकटं राहिल्यावर किती बोर होतं. राजेंना ऑफिसला सुट्टी नव्हती, सो मी एकटी मुंबईला गेली. तसं जाऊ द्या, तसं माझं ट्रॅव्हल म्हणजे भारी झाला. लवकर पोचून गेली गप्पा मारत, सो भारी वाटलं. आणि तेवढ्यात माझं स्टेशन येऊन गेलं आणि फायनली मी कॅब केली, ऑटो केली. ऑटोमध्ये बस आणि मग थोड्याच वेळात मी पोचणार होती मम्मीच्या घरी आणि तिथून आम्ही लगेच निघणार होतो टिटवाळ्याला. तर चला भेटूया. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सो फायनली मी मुंबईला पोचून गेलेली आहे आणि तुम्हाला मी ते शेअरच केलेलं आहे. सो आता आम्ही चाललो आहे टिटवाळ्याला. महागणपती आहे तिथे, दर्शनाला चाललो आहे. आणि तसं माझ्या मागे बघू शकता जी पत्रिका आहे ती डेट फिक्स झालेली आहे माझ्या भावाच्या लग्नाची. सो आम्ही इन्व्हिटेशन कार्ड बाप्पाला म्हणजे द्यायला चाललो आहे की तिथं दर्शन वगैरे करणार आहे. थोड्याच वेळात आम्ही इथून निघणार आहोत आणि फायनली डेट फिक्स झाली आहे आणि लग्न एकाच महिन्यावर राहिलेलं आहे आणि थोडी शॉपिंग पण आहे. सो ती पण आम्ही करणार आहे आणि उद्या आहे एंगेजमेंट सेरेमनी. सो ती आहे माझ्या मामाच्या मुलीची आणि उद्याही तिथं आम्ही जाणार आहे. खूप धमाल मस्ती करणार आहे, तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नक्कीच तुम्ही पुढचा पूर्ण ब्लॉग बघा, स्किप करून घ्या. आणि आता मी चाललो आहे, तर आता भेटूया तिकडे. तर इकडे तुम्ही बघू शकता, मला जी पत्रिका आहे ते बाप्पाच्या म्हणजे बाप्पाचा आशीर्वाद म्हणून आपण बाप्पाला द्यायला जाणार आहे, त्यांना आमंत्रित करणार आहे. तर इकडं माझी छोटीशी जी भाची आहे खुशडा, ती इथं हळदी कुंकू लावून तिने रेडी केले आणि त्याच्यातच आमची जस्ट कॅब आली आणि आम्ही निघालो. ट्रॅव्हल करायला आमची सुरुवात झाली. आम्ही निघतो टिटवाळ्याला जायला गणपतीच्या दर्शनाला आणि पहिली पत्रिका असते ती गणपतीला द्यावा लागते. सो आम्ही चाललो तिकडे. फायनली पोचलो आम्ही गणपती बाप्पाला टिटवाळ्याला. तर आम्ही पोचलो आणि तिथं बघू शकता तुम्ही जे म्हणजे पेढेवाले छोटेसे असे जे दुकानं होते तिथं खूप असे भारी भारी छोटे पोरांचे खेळणं वगैरे, पेढे आणि गणपतीसाठी बिचारे जे सगळे पूजाचे सामान वगैरे घेऊन असतात आणि खूप भारी वाटलं. आणि मी खूपच वर्षानंतर मी टिटवाळ्याला गेली, कमीत कमी 10 वर्षानंतर मी टिटवाळ्याला गेली. फायनली बाप्पाचे दर्शन केले, पण तिथं थोडंसं आतमध्ये अलाउड नव्हतं. मी थोडंसं जेवढं झालं तेवढं शूट केलं आहे, बट मला पूर्ण करायला भेटलं नाही. सो सॉरी गाईज. चला मग बघू आता पुढे काय होतं ते. दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो बॅक टू होम. पण आतमध्ये CCTV आणि अलाउड नव्हतं, सो त्याच्यामुळं आम्ही शूट नाही केले. तर चला आता आम्ही चाललो घरी.